जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून इथं काही कामं व्यवस्थित झालेली नाही ती. बर आता सगळ्या जनतेच्या मनात हा. चेतन भाऊ केदार हा. सावंत हा. साहेब त्यांचं नाव सगळीकडे चर्चेत आहे बर आणि त्यांनी विकासाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले. ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहे. त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डायरेक्ट संबंध आहेत. हा. त्यामुळे इथं कामं चांगल्या पद्धती होते. ती मी स्वतः माझा अनुभव सांगतो. हा. एक अतिशय गरीब परिस्थितीत म्हणजे लोकांच्या रोजंदार करून काम करणारी व्यक्ती होती. हम्म. मग त्यांनी त्यांना दवाखान्यामध्ये अडचण येत होती. मग ती त्यांचं दवाखान्यामध्ये ते पैसे भरायची परिस्थिती नव्हती. हा. तर स्वतः मी भाऊना फोन केला की बाबा भाऊ असं असं अडचणीत लोक आहेत ती. हम्म. तर ह्या चोपडी जिल्हा परिषद गटातली लोक असल्यामुळं हा. त्यांनी लगेच तात्काळ त्यांनी हा. बाबा संबंधित हॉस्पिटल असतील हम्म. तिथं कॉल करून त्यांना सांगितलं त्या व्यक्तीचं नाव त्यांना म्हणजे मदत ते करा. हम्म. आणि मला स्वतः त्यांनी नंतर सांगितलं की काय कमी जास्त पडलं स्वतः मला सांग, स्वतः आपण त्यांना स्वतः आपण आर्थिक मदत करू हा. आणि त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ह्या दृष्टिकोनातनं चेतन भाऊचं काम इथं चोपडी जिल्हा परिषद गटात असेल, राजुरी पंचायत समिती गटात असेल, हा. पूर्ण तालुक्यात असेल किंवा जिल्ह्यात महाडात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. हा. आणि त्यांनी त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास म्हणजे माझा स्वतःचा आहे. हा. काय त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जे कामं इथं विकास कामं इथं होतेली ही अशी 100% माझी मला खात्री आहे. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो जे त्या लोकांना जे त्यांनी सहकार्य केलंय तर त्यांनी स्वतःच्या पदर खर्चातनं स्वतःच्या त्यांना पैसे आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबावरचं जे काही मोठं संकट होतं ते त्यांनी बाहेर म्हणजे टाळलं. तर असं जर खमक्या नेता जर इथं चोपडे गटात जर त्यांनी उमेदवार दाखल केलाय तर निश्चित जनतेला या चोपडे गटातील राजुरी पंचायत समिती किंवा सांगोला तालुक्यात असेल त्यांना निश्चित त्यांचा फायदा होईल.